लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानासाठीचा प्रचार संपलेला आहे। 13 मे म्हणजे सोमवारी मतदान होत आहे। चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रामध्ये 11 जागांसाठी मतदान होत आहे। त्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या जागांचा समावेश आहे। शेवटच्या दिवशी प्रचाराचा चांगला जोर पाहायला मिळाला। संभाजीनगरमध्ये तर चक्क राडा झालेला पाहायला मिळाला। या 11 जागांवर नेमकी कशी लढत होणार आहे ते आता आपण बघूया। नंदुरबारची लढाई हिना गावित भाजपकडून आणि गोवाल पाडवी काँग्रेसकडून मैदानात आहेत। बिग फाईट कोणकोणत्या आहेत या टप्प्यामधल्या आपण बघतोय। जळगावमध्ये स्मिता वाघ भाजपकडून आणि करण पवार ठाकरेंच्या शिवसेनेकडून मैदानात आहेत। रावेर भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील अशी लढाई इकडे बघायला मिळणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून ते उमेदवार आहेत। तिकडे रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे अशी लढाई जालन्यामधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत आहे। शिंदेच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरे, ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे आणि एमआयएम कडून इम्तियाज जलील मैदानात आहेत। मावळमधून शिंदेच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे संजोग वाघेरे असा सामना पाहायला मिळणार आहे। पुण्यामध्ये देखील तिरंगी लढत पाहायला मिळते। भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धनगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे हे मैदानामध्ये आहेत। शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मैदानात, तर तिकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे यांना तिकीट देण्यात आलंय। त्यामुळे शिरूरची लढाई देखील इंटरेस्टिंग। अहमदनगरची लढाई देखील बहुचर्चित। भाजपकडून सुजय विखे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निलेश लंके असा सामना नगरमध्ये पाहायला मिळणार आहे। तर शिर्डीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे भाऊसाहेब वागचौरे ही लढाई असेल। बीडमध्ये भाजपकडून पंकजा मुंडे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बजरंग सोनावणे असा मुकाबला पाहायला मिळेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।